पडलीहाळ येथील स्वयंभू शिवलिंग मंदिर नव्या रूपात भक्तांसाठी खुले. स्वामी परिवाराकडून मंदिराचा जीर्णोद्धार. भारताच्या आध्यात्मिक परंपरेमध्ये स्वयंभू शिवलिंगाला अत्यंत पवित्र आणि दैवी स्थान आहे. स्वयंभू म्हणजे जे मानवाने निर्माण केलेले नसून नैसर्गिकरित्या स्वतः प्रकट झालेले. श्रद्धेनुसार हे भगवान शिव यांचे साक्षात स्वरूप मानले जाते आणि त्यामुळे अशा स्थळांवर विशेष धार्मिक महत्त्व दिले जाते. धर्मग्रंथ आणि स्थानिक परंपरांनुसार स्वयंभू शिवलिंगामध्ये दैवी चैतन्य व ऊर्जा असल्याची भक्तांची धारणा आहे. अशा स्थळी पूजा, अभिषेक आणि दर्शन केल्याने मनःशांती लाभते, सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास व्यक्त केला जातो. पडलीहाळ येथे निपाणीकर सरकार यांची 72 एकर शेती होती. या शेतीमध्ये स्वयंभू शिवलिंग प्रकट झालेले होते. या शिवलिंगावरती पडलीहाळ येथील संपूर्ण स्वामी परिवाराकडून मंदिर बांधून त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि हे जीर्णोद्धार केलेले मंदिर भक्तांच्यासाठी खुले केलेले असून गेल्या 7 वर्षापासून महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये विधिवत पूजा करून महाप्रसादाचे वाटप करण्यात येते, असे माध्यमांशी बोलताना सूर्यकांत मठपती यांनी सांगितले. गेली 7 वर्ष या निपाणीकर सरकारच्या 72 एकराच्या या क्षेत्रामध्ये या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी स्वयंभू असं एक शिवलिंग होतं आणि ते उघड्यावरच होतं. पिढ्यानपिढ्या असं उघड्यावर होतं. पण गेल्या 7 वर्षाच्या अगोदर या ठिकाणी त्याचा जीर्णोद्धार केला, मंदिर स्थापन केलं आणि प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी असते त्या दिवशी मोठ्या प्रमाणात याचा महाप्रसाद केला जातो. तसा आज देखील या ठिकाणी महाप्रसाद संपन्न होत आहे. त्याची सुरुवात आता नुकतीच होईल आणि त्यामुळं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. युवा नेते संजय स्वामी म्हणाले, गेल्या 7 वर्षापासून येथे स्वामी परिवाराकडून महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. याचा लाभ पडलीहाळ, लखनापूर, श्रीपेवाडी गावातील नागरिक घेत असल्याचे सांगितले. मी संजय स्वामी पडल्या. आम्ही गेल्या 7 वर्षापासून आता सांगितल्याप्रमाणे इथे शिवलिंग स्थापन करून जीर्णोद्धार केला. 7 वर्षापासून महाप्रसाद इथे करत आहे. लखनापूर, पडल्या, श्रीपेवाडी या तिन्ही गावची लोक भक्त मंडळे भक्तिमय व आनंदमय वातावरणात आम्ही सर्व कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडतो. यावेळी निपाणी टाउन प्लॅनिंगचे अध्यक्ष संयोजित उर्फ निक्कू पाटील, युवा नेते संजय स्वामी, राजेंद्र स्वामी, प्रवीण स्वामी, उमेश स्वामी, सुनील स्वामी, दर्शन स्वामी, सचिन पाटील, संजय जाधव, एकनाथ पाटील, शंकर शिंत्रे, सुवर्णा स्वामी, श्रीदेवी स्वामी, शालन स्वामी, सुशीला स्वामी, वैशाली स्वामी, सुमन स्वामी यांच्यासह स्वामी परिवार आणि गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. ICB न्यूजसाठी पडलीहाळहून संजय कांबळे.